श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. देव म्हणत आहे, जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही खूप महत्त्वाचे काहीतरी अनमोल गमावाल. देव तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला मदत करेन, थांबवीन जर तुम्ही हे वगळले तर. त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. हा देवाचा संदेश आहे. हे संपूर्ण ऐकण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. बाळा, मी तुला निवडले आहे, तू मला निवडले नाहीस. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. जीवनाबद्दलचा दृष्टिकोन तुमच्या विचारांना महत्त्व देऊ नका. त्याऐवजी तुमच्या आत्म्याचे ऐका. अतिविचार करू नका. परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींवरती प्रेम करत असाल तर मी स्वामींचा लाडका बाळ आहे असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, मरगळलेलं आयुष्य झटक आणि स्वतःला पुन्हा जिवंत कर. आयुष्य जगताना प्रत्येकाच्या वाट्याला अशा काही अवस्था येतात ज्या खूप त्रासदायक, वेदनादायक असतात, मानसिकदृष्ट्या थकवणाऱ्या असतात आणि आपल्या स्वप्नांना, इच्छांना मरगळ लावणाऱ्या असतात. हे मरगळलेले आयुष्य अनेकदा आत्मविश्वास कमी करते, ताणतणाव वाढवते आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते. परंतु या मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी झटका देण्याची कला शिकणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, मानसिक विज्ञान सांगते की योग्य कृतीमुळे आणि सकारात्मक विचारसरणीने आपण आपले जीवन नव्या ऊर्जेने भरू शकतो. मरगळ कशामुळे येते तर ही अचानक येणारी अवस्था नसते. ती अनेक कारणांमुळे हळूहळू निर्माण होत असते. यामधील काही गोष्टींचा समावेश होतो. रोज तेच काम, नवीन नवीन अनुभवांचा अभाव यामुळे मन कंटाळून जाते. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या भावना, आवडी आणि गरजांकडे दुर्लक्ष केल्यास मानसिक थकवा जाणवतो. सातत्याने अपयशाचा सामना केल्यास व्यक्ती आत्मविश्वास गमावते आणि निराश होते. सतत कामाचं टेन्शन, नातेसंबंधांमधील तणाव आणि मानसिक शांततेचा अभाव हे मरगळ वाढवणारे घटक आहेत. मरगळलेल्या आयुष्याचे परिणाम या अवस्थेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि नातेसंबंध तणावपूर्ण होतात. यामुळे तणाव, नैराश्य, चिंता आणि अनेकदा एकाकीपणाची भावना वाढते. तर यावरती आपण करायचे काय? तर या अशा अवस्थेतून बाहेर येण्यासाठी मनोविज्ञान आणि संशोधन आधारित काही प्रभावी उपाय. या अवस्थेत जीवनाचे ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळे तुम्ही ठाम राहायला शिका. कोणतीही गोष्ट करताना मी दररोज सकाळी 30 मिनिटे व्यायाम करेल असे ठरवा. 2 नवीन गोष्टी महिन्यातून करायला शिका. छोट्या बदलांना सुरुवात करा. सर्व बदल मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न न करता छोटे छोटे बदल करा. यामुळे मानसिक ताण कमी होईल आणि बदल साध्य करण्याची प्रतिक्रिया सुलभ होईल. जसे की नवीन पुस्तक वाचणे, नवीन आवडीचं गाणं ऐकणे, आवडीचं गाणं ऐकून दिवसाची सुरुवात करणे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा मारणे. नवीन नवीन अनुभवांचा स्वीकार करणे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे मनाला ताजेतवाने करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना पहिले तुम्ही विचार करा आणि त्यानुसार तुम्ही आपल्या आयुष्यात बदल करा. महाराजांचे नामस्मरण करा, भगवंताचे नामस्मरण करा आणि आपला स्वभाव हा साधा सरळ ठेवा. पण इतकाही साधा सरळ नको
की आपला साधा स्वभाव म्हणजे आपण नम्र आणि शांत, कोणाचं वाईट करण्याचा विचार न करणारे, कोणालाही दुखवायचं नाही असा दृष्टिकोन ठेवणारे. आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्या साधेपणामुळे सगळ्यांकडून आदर मिळेल, नाती अधिक मजबूत होतील आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर असं घडत नाही. बहुतांश वेळा आपला साधा स्वभावच आपल्या समस्या वाढवतो. आपण विनाकारण त्रास सहन करतो, आपल्याला कमी लेखलं जातं आणि कधी कधी आपला स्वाभिमानही डागळला जातं. साधेपणाचा अर्थ आणि त्याचे परिणाम कोणते? साधेपणा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक सुंदर पैलू आहे. मात्र जेव्हा हा साधेपणा आपल्याला इतरांच्या गरजांपुढे झुकवतो तेव्हा तो आपल्या स्वतःसाठी धोकादायक ठरतो. लोक आपल्याला सहजगत्या हलकं घेऊ लागतात, आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवता आणि आपण नाही म्हणण्याची क्षमता गमावतो. आपल्या साधेपणामुळे आपल्यालाच त्रास होतो, नाही म्हणण्याची भीती वाटते. साध्या स्वभावाच्या लोकांना इतरांची मनं दुखवायची भीती असते, त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. या वागणुकीचा गैरफायदा घेतला जातो आणि अशा व्यक्तींवर कामाचं नको असलेलं ओझं वाढतं. साध्या लोकांना अनेकदा कमजोर मानलं जातं. इतरांना वाटतं की ते व्यक्ती कोणतंही काम सांगून सहजगत्या पूर्ण करून घेऊ शकतात, कारण त्या व्यक्ती नाही म्हणणारच नाहीत. काही लोक साध्या स्वभावाच्या व्यक्तींच्या भावनांचा गैरफायदा घेतात, त्या व्यक्तीच्या सहनशीलतेची परीक्षा घेतात, त्यांच्यावर विनाकारण टीका करतात आणि त्यांना कमी लेखतात. हे लोक इतरांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करतात, पण स्वतःच्या गरजा आणि भावनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. साध्या सरळ स्वभावामुळे आपण इतरांच्या अपेक्षानुसार वागण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे आपण आपला आत्मविश्वास कमी करतो. आपल्या साधेपणामुळे लोक आपल्याला हलकं मानायला लागतात, ज्यामुळे आपला स्वाभिमान कमी होतो आणि आपण स्वतःला दोष देत बसतो. त्यामुळे स्वतःला दोष देत तुम्ही बसू नका. लोकांना हलक्यात घ्यायला शिकू नका. तुम्ही स्पष्टपणे बोलायला शिका आणि आपली मते मांडायला शिका. स्वामींचे नामस्मरण करत राहा, कारण जो स्वामी भक्त स्वामी भक्तीत येतो त्याला कशाचीही कमतरता राहत नाही. स्वामी प्रत्येक क्षणाला त्यांची साथ देतात, त्यांना खंबीर बनवतात. आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जय घोष करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.